मेडिटेशनची जादूगिरी. लेख आहे 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा. दिवाळीचे दिवस भरकन निघून गेले. मागच्यापेक्षा यंदाची दिवाळी चांगली गेली, कारण कोरोनाचे पेशंट कमी झाल्यामुळे दिवाळीचा आनंद लुटता आला. सध्या लग्न सराईचा सीझन सुरू झाला आहे. नेहमीप्रमाणे आम्ही गच्चीवर जमलो. सगळेच उत्साहात होते. इतक्यात स्वागतची आई म्हणाली की ताई, मला 2 मिनटं द्या ना, सर्वांना लग्नाचं निमंत्रण द्यायचं आहे. मलाही आनंद झाला. मी म्हणाले, अभिनंदन संपूर्ण परिवाराचं, अभिनंदन. छान. कधीचा मुहूर्त आहे? द्या सर्वांना निमंत्रण. स्वागतची आई: आमच्या येथे श्री कृपेकडून आमचे चिरंजीव स्वागत यांचा विवाह मुंबई निवासी चिसौका प्रियांका हिच्याशी संपन्न होत आहे. कृपया आपण सर्वांनी उपस्थित राहून वधूवरांना आशीर्वाद द्यावेत. असं सांगत मावशींनी सर्वांना आग्रहाने पत्रिका दिल्या. श्वेताची आई पत्रिकेकडे पाहत म्हणाली, मावशी, हा 8वा फेराचा मंत्र. लेका एवढीच लेकही भारी, हाच संदेश घरोघरी. 8वा फेरा घेऊया, स्त्री जन्माचे स्वागत करूया. हा काय आहे? स्वागतची आई: हो, डॉक्टर सुधाताई यांच्या प्रेरणेनंच हा उपक्रम आम्ही घेत आहोत. हा अत्यंत उत्तम असा पायंडा डॉक्टर सुधाताईंनी 2007 पासून पाडला आहे. आजपर्यंत 11,000पेक्षा जास्त जोडप्यांनी हा 8वा फेरा घेतला. त्यामुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडताना दिसत आहे. सुखदा: पण डॉक्टर ताई, याबाबत थोडं विस्ताराने सांगा ना. मी बोलू लागले. अनेक ठिकाणी विवाह सोहळ्यात सर्वसाधारणपणे 7 फेरे घेतले जातात. हे फेरे म्हणजे पती पत्नींनी एकमेकांना दिलेली वचनं असतात. त्यात आणखीन एक वचन जोडलं गेलं, ते म्हणजे आमच्या कुटुंबात जर मुलीचा जन्म झाला तर आम्ही तिला प्रेमाने स्वीकारू, सन्मानानं तिचं स्वागत करू, तिला शिकवू, तिला सुसंस्कारित करू. 8वा फेराचा मंत्र आत्ताच मावशींनी वाचून दाखवला आहे. म्हणजे जेवढा मुलगा भारी आहे तेवढीच मुलगी पण भारी आहे, आणि जेवढी मुलगी भारी आहे तेवढाच मुलगा पण भारी आहे. दोघंही समसमान आहेत. दोघांचाही आदर सन्मान करणं आवश्यक आहे. दोघांनाही प्रेम संस्कार देणं आवश्यक आहे. तरच समाजाची घडी व्यवस्थित बसेल व समाजात सुख शांती आनंद नांदेल. बापू अण्णा: पण अशा प्रकारचा 8वा फेरा घेण्याची वेळच का आली? स्वरदा: अण्णा, तुम्हाला माहीतच आहे की स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण वाढल्यामुळे मुलाला लग्नासाठी मुलीच मिळत नाही. कारण मुलींच्या संख्येत प्रचंड तफावत निर्माण झाली आहे. या 8व्या फेऱ्याद्वारे मुलीच्या जन्माचं स्वागत आनंदानं होण्यास सुरुवात झाली आहे. हे एक सकारात्मक पाऊल आहे. आजच्या गप्पा गोष्टीच्या कार्यक्रमात शेजारच्या बिल्डिंगमधील मंगला व शशिकांत हे जोडपं उपस्थित होतं. उत्स्फूर्तपणे मंगलाताई उभ्या राहिल्या व म्हणाल्या की मागील 2 वर्षापूर्वी आमच्या कन्येचा विवाहही आम्ही याच पद्धतीनं केला होता. म्हणजेच लग्नात 8वा फेरा घेतला होता. त्याचा आम्हाला खूपच फायदा झाला. 2 महिन्यापूर्वी मला नात झाली. सर्वांनाच आनंद झाला. कोणीही नाराजी व्यक्त केली नाही. आनंदाने आम्ही तिचं नाव समृद्धी ठेवलं आणि खरोखरच घरी समृद्धी आली. घरात वडिलांना प्रमोशन मिळालं. शेतीची कामंही व्यवस्थित पार पडली. आम्ही तिला लाडानं लक्ष्मीच म्हणतो. खरोखरच ती लक्ष्मीच आहे. लक्ष्मी येई घरा तोच दिवाळी दसरा. आमच्याकडे रोजच दिवाळी दसऱ्यासारखा उत्साह व आनंद असतो. मुलगी असणं हे एक भाग्याचं लक्षणच म्हणायला पाहिजे. सर्वांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. हा लेख इथेच समाप्त होत आहे. आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्डसाठी नामांकित श्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्यप्रवर्तक आणि राजयोगा मेडिटेशन जीवनपद्धतीच्या अभ्यासक डॉक्टर सुधा कानकरिया लिखित पुस्तक मेडिटेशनची जादूगिरी.